खालिद का शिवाजी या चित्रपटाला हिंदू महासंघानं विरोध दर्शवलाय। चित्रपटातून शिवरायांचा इतिहास बदलण्याचा प्रयत्न आहे असं हिंदू महासंघाचं म्हणणं आहे। हिंदू महासंघाचे आनंद दवे यांनी हा आरोप केला। पुण्यातील एकाही चित्रपटगृहानं चित्रपट दाखवू नये असं आवाहन सुद्धा त्यांनी केलं। सेन्सॉर बोर्डाकडे तक्रार करणार असल्याची आनंद दवे यांनी माहिती दिली। नेमकं आक्षेपार्ह असं चित्रपटामध्ये काय? छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा सेक्युलर दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे। शिवरायांच्या सैन्यात 35% मुसलमान असल्याचा दावा या सिनेमातून करण्यात आला। शिवरायांचे 11 अंगरक्षक मुसलमान होते असा उल्लेख आहे। शिवाजी महाराजांनी रायगडावर मशीद बांधल्याचा दावा करण्यात आला। खालिद का शिवाजी या नावालाही काहींनी विरोध केला। छत्रपतींच्या इतिहासाची मोडतोड केल्याचा आरोप करण्यात येतोय। चित्रपटाच्या नावापासूनच सगळा विरोध आहे। खालिद का शिवाजी प्रकार काय असतो हाच आम्हाला कळला नाही। आम्ही आजपर्यंत ऐकले शिवाजी महाराज जिजाऊंचे, शिवाजी महाराज शहाजी राजांचे, शिवाजी महाराज हिंदूंचे, शिवाजी महाराज आमचे। हे खालिद का शिवाजी काय प्रकार असतो? पहिली गोष्ट। दुसरं, त्याचा जो ट्रेलर दाखवला गेलाय त्या ट्रेलर मध्ये एक मुलगा त्याच्या आजीला विचारतो की अफजल को क्यों मारा रहेगा, तर ती आजी म्हणजे कुछ किया रहेगा, कुछ किया रहेगा। इतिहासाचा बदलण्याचा प्रयत्न करताय, खोटा इतिहास तुम्ही दाखवण्याचा प्रयत्न करताय। शिवाजी महाराजांचे 35% सैन्य म्हणे मुस्लिम होतं। कुठने शोध लावला हा? आमचं स्पष्ट म्हणणे एकही नव्हतं। शिवाजी महाराजांचे 18 अंगरक्षक मुस्लिम होते। आमचं सरळ म्हणणे एकही नव्हतं। शिवाजी महाराजांचं विकृतीकरण चाललंय, खोटा इतिहास दाखवला जातोय, याचा आमचा विरोध होता आहे आणि राहील। काल परवापासून आम्ही पुण्यातल्या सर्व थिएटर चालकांना सुद्धा फोन केले होते, हा चित्रपट लावून अशी विनंती केली होती। जर चित्रपट लावलात आम्ही थिएटरच्या आत येऊन पिक्चर चालू असताना अफजल वध कसा झाला होता ते सांगण्याचा प्रयत्न करू। छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास चित्रपटामध्ये खोटा, चुकीचा आणि विकृत करून दाखवण्यात येतो आहे। या चित्रपटाचं नाव आहे खालिद का शिवाजी। या चित्रपटामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये 35% मुस्लिम होते किंवा त्यांच्या अंगरक्षकांपैकी 11 अंगरक्षक मुस्लिम होते, अशा प्रकारचा खोटा इतिहास दाखवून हिंदूंच्या, शिवप्रेमींच्या धार्मिक भावना दुखावण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे। त्यामुळे या चित्रपटावरती तत्काळ बंदी घालावी आणि प्रश्न हा पडतो की नेहमी हिंदूंच्या भावना दुखावणारे असे चित्रपट येतात, त्याच्यामध्ये हे दृश्य दाखवले जातात, मग सेन्सॉर बोर्ड नावाचा पांढरा हत्ती हा कशासाठी पोसला जातो? ज्या निर्मात्याने, निर्देशकने हा चित्रपट बनवलेला आहे त्याने त्वरित ह्या चुकीच्या इतिहास त्या चित्रपटातून काढून टाकावे, अन्यथा बजरंग दल, विश्व हिंदू परिषद कोकण प्रांत यांचा विरोध करेल। अन्यथा बजरंग दल रस्त्यावर उतरून एकही सिनेमाघरमध्ये या चित्रपटला चालू देणार नाही आणि आम्ही ते स्वतःहून बंद पाडणार आणि जर काही कायदा सुव्यवस्था बिघडली त्याचा जबाबदार बजरंग दल राहणार नाही।